ओके, तर आज आपलं लेसन आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. 6वं लेसन आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. ह्याचे लेखक आहेत बाळ जगन्नाथ पंडित. त्यांचा जन्म आणि मृत्यू, त्यांचा कार्यकाल दिलेला आहे. त्यांचा जन्म झालेला 1929 आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 2015. हा त्यांचा जीवन कार्यकाल दिलेला आहे. आता बाळ जगन्नाथ पंडित हे प्रसिद्ध लेखक होते आणि क्रिकेट सामन्यांचे समालोचक. समालोचक म्हणजे काय? सामन्यांचे धावते वर्णन करणारा व्यक्ती. म्हणजे जे क्रिकेट, जे विविध खेळ खेळले जातात त्या सामन्यांमध्ये त्यांचे वर्णन करणारे हे बाळ जगन्नाथ पंडित होते. म्हणजे क्रिकेट सामन्यांचे समालोचक होते. पहिले शतक, कुमारकांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. आता त्यांची पुस्तके, विविध पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते कोणते आहेत? तर पहिले शतक, कुमारकांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्यांनी विविध पुस्तके ही खेळांवर आधारित अशी लिहिलेली आहेत. आता पाठाचा आशय काय आहे? बाळ जगन्नाथ पंडित हे जे लेखक आहेत त्यांनी या पाठामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा पाठाची मध्यवर्ती कल्पना काय आहे? तर ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्ट कोणती. आता जे ऑलिम्पिक सामने आहेत, जे सामने खेळले जातात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर, जे ऑलिम्पिक सामने होतात, जे खेळ खेळले जातात, त्यांची सुरुवात का झाली आणि कशी झाली ह्याच्याबद्दल त्यांनी या धड्याच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. त्याच प्रकारे हे सामने भरवण्यामागील उद्दिष्ट कोणती होती. हे जे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात किंवा हे जे सामने भरवले जातात ह्यांची उद्दिष्ट कोणती आहेत ह्याची माहिती त्यांनी या धड्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय. ह्या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतलेला आहे. आता हे जे ऑलिम्पिक वर्तुळ जे आहे, ऑलिम्पिक सामन्यांमध्ये ऑलिम्पिक जे वर्तुळ असतात त्याचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा त्यांनी या पाठातून लेखकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाविषयीची माहिती दिलेली आहे. आता हा जो ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा जो धडा दिलेला आहे याच्यामध्ये त्यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर ती माहिती आपण बघूया. ते आपण बघितलेलं आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेही नव्हे तर जगभरातील क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. आता मनुष्यांचा सर्वांगीण विकास आणि त्याचे व्यक्तिमत्व विकास कधी होतो, तर क्रीडेचे महत्व आहे ते मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. कशाचं? तर क्रीडेचं महत्व मनुष्याच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं आहे. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे फक्त क्रीडा रसिकांचेच नव्हे तर क्रीडावर किंवा खेळांवर प्रेम करणारे जे जगभरातील क्रीडा प्रेमी असतात त्यांचे लक्ष सुद्धा वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. आता जे वेगवेगळे खेळ खेळले जातात त्या प्रत्येक क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक जे सामने आहेत त्यांना एक मानाचे स्थान दिले गेलेले आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळांवर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. आता इथे हे काय दिलेले आहेत, ऑलिम्पिक वर्तुळ दिलेले आहेत. त्या वर्तुळांचा रंग आणि ते एकामध्ये एक गुंतलेले असे आहेत. आता ह्यांचा अर्थ काय होतो ते आपण पुढे बघूया. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगात जात होती. गर्दी प्रचंड असली तरी सरहद्दीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते.
खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. आता ऑलिम्पिक गावाकडे म्हणजे ज्या ठिकाणी ऑलिम्पिक सामने सुरू होते त्या गावाकडे कोणाची मोटार जात होती, तर लेखक जे आहेत त्यांची मोटार भरधाव वेगात ते चाललेले होते. गर्दी प्रचंड असली तरी सरहद्दीला अडचण मुळीच नव्हती. आता तुम्हाला पण माहित असेल ज्या ठिकाणी क्रीडा सामने किंवा विविध प्रकारचे खेळ खेळले जातात त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असते. तर गर्दी प्रचंड असली तरी सरहद्दीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे गेले. खूपच उंच असा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडकत असलेला आम्हाला दिसला. स्तंभावर काय फडकत होतं? स्तंभ म्हणजे खांब. त्या खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज म्हणजे झेंडा फडकत होता. ते लेखकांनी बघितलेला होता. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ऑलिम्पिक सामन्यांचे स्वतंत्र निशाण म्हणजे काय? तर स्लोगन किंवा निशाण म्हणजेच एक खूण. ओके, तर ऑलिम्पिक सामन्यांचे हे स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. आता इथे काय सांगितलेलं आहे? पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर. पार्श्वभूमी म्हणजे मागील बाजू. पांढरी शुभ्री पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या आणि हिरव्या, काळ्या रंगांची वर्तुळे. तुम्हाला या ठिकाणी ही वर्तुळे दिसतच असतील. आणि ही वर्तुळे कशा प्रकारे आहेत? तर एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत म्हणजे एकमेकांमध्ये अडकलेली आहेत. आणि ती 5 वर्तुळे कशी आहेत? जणू काही 5 मित्रच हातात हात घालून मैत्रीची साक्ष जगाला देत आहेत. काय सांगितलेलं आहे लेखकांनी? की ही जी ऑलिम्पिक वर्तुळे आहेत ही काय आहेत? ही ऑलिम्पिक वर्तुळे अशी दिसत आहेत जणू काही 5 मित्र आहेत जे जगाला काय करत आहेत? हातात हात घालून आणि आपल्या मैत्रीची साक्ष ते जगाला देत आहेत. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड. आता 5 वर्तुळे ही जणू काही काय आहेत? जगातील 5 खंड अशी ती वर्तुळे दिसत आहेत. आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. आता त्यांची जी पार्श्वभूमी आहे, पांढरी शुभ्री जी मागील बाजू आहे, ते काय वाटत आहे? जणू काही ते संपूर्ण जगातील काय आहे? अंतराळच, विशाल अंतराळच तो वाटत आहे. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. आता त्या ध्वजावर काय लिहिलेलं होतं? तर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य म्हणजेच काय? तर घोषवाक्य. तर ब्रीदवाक्य त्याच्यावर लिहिलेले. आता ते ब्रीदवाक्य कोणते? तर सिटियस, ऑल्टियस, फॉल्टियस म्हणजेच गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. आता हे लक्षात ठेवायचं आहे. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कोणते होते? तर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य होते सिटियस, ऑल्टियस आणि फॉल्टियस. सिटियस या शब्दाचा अर्थ होतो गतिमानता, ऑल्टियस या शब्दाचा अर्थ होतो उच्चता आणि फॉल्टियस या शब्दाचा अर्थ होतो तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तो जो ब्रीदवाक्य होते ते झेंड्यावर लिहिलेलं जे ब्रीदवाक्य होते, ध्वजावर लिहिलेलं ब्रीदवाक्य, ते खेळाडूंना काय संदेश देत होता? तर जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खेळाडूंनी काय केला पाहिजे? जास्तीत जास्त गतिमान व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त गतिमान होण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. खेळाडू जे असतात त्यांनी काय केली पाहिजे? अधिकाधिक उंची गाठली पाहिजे आणि त्याची शिकस्त त्यांनी केली पाहिजे. पुढे दिलेलं आहे आणि बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. तो संदेश खेळाडूंना, तो ध्वज जो आहे ऑलिम्पिकचा जो ध्वज आहे त्याच्यावर लिहिलेले जे ब्रीदवाक्य आहे ते खेळाडूंना काय संदेश देत आहेत? तर त्यांनी जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला
पाहिजे, अधिकाधिक उंची गाठली पाहिजे, म्हणजेच काय तर स्वतःचा अधिकाधिक विकास केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे, असा संदेश तो ध्वज खेळाडूंना देत असतो. आता हे तर खेळाडू आपल्याला आपण जरी असलो त्या ठिकाणी किंवा कोणीही जरी असलं तर त्याला जर स्वतःचा विकास करायचा असेल किंवा बल प्राप्त करायचं असेल तर त्याला काय करावं लागतं, तर श्रम करायला लागतं. जर जोपर्यंत आपण श्रम करणार नाही तोपर्यंत आपण काय करू नाही शकत, स्वतःचा विकास करू शकणार नाही. तर आपल्याला जर आपल्याला स्वतःला गतिमान करायचं असेल, आपल्या स्वतःचा विकास करायचा असेल आणि बलसंवर्धन जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी श्रम हे अत्यंत महत्वाचं आहे, तरच आपण आपलं जे ध्येय आहे ते गाठू शकतो. असा हा संदेश तो ध्वज जो होता तो खेळाडूंना देत असतो. शब्दार्थ बघा, गोफ म्हणजे गुंफणे, वर्तुळ म्हणजे गोल, सामने म्हणजे स्पर्धा, समालोचक म्हणजे सामन्यांचे धावते वर्णन करणारा व्यक्ती, शतक म्हणजे 100 ही संख्या, सेंचुरी बोलतो आपण त्याला, सर्वांगीण सर्व अंगांनी परिपूर्ण, रसिक गुणग्राहक, उद्दिष्ट हेतू, केंद्रित एकवटलेले, पारंगत प्रवीण, मानकरी आदरणीय व्यक्ती. आता पुढे काय सांगितलेलं आहे लेखकांनी, तर आपण आता काय बघितलं तर त्या ध्वजावर लिहिलेले जे ब्रीदवाक्य होते त्याचा अर्थ आणि तो जो ध्वज आहे त्या ध्वजावर लिहिलेले जे ब्रीदवाक्य आहे तो खेळाडूंना कोणता संदेश देत असतो ते आपण बघितलेलं आहे. आता पुढे बघूया आपण, या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. आता मशाल आपल्या स्कूलमध्ये किंवा आपल्या अवतीभोवती पण विविध सामने होत असतात. आपण स्कूलमध्ये सुद्धा बघितलं असेल, जेव्हा आपल्या स्कूलमध्ये खेळ खेळले जातात किंवा खेळायला सुरुवात होत असते तेव्हा काय केलं जातं, पुढचं आहे, या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. आता हे जे क्रीडा शौकीन असतात ते क्रीडा सामने जेव्हा चालू केले जातात तेव्हा काय केली जाते, सगळ्यात आधी एक मशाल पेटवली जाते आणि ती जी ध्वजस्तंभाजवळ जो स्तंभ आहे, जो खांब आहे ज्याच्यावर काय केलेली आहे ती तो ध्वज फडकत आहे, त्या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. तेवत असणे म्हणजे पेटत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. आणि हे जे ऑलिम्पिक सामने जे आहेत ते काय असतात, ऑलिम्पिक सामने क्रीडापटूंसाठी आणि जे क्रीडा शौकीन असतात, जे क्रीडांवर प्रेम करणारे जे व्यक्ती असतात त्यांच्यासाठी पर्वणीच असते. पर्वणी म्हणजे काय, तर सणाचा दिवस. ज्या प्रकारे आपण सण साजरे करत असतो, आपले विविध जे सण असतात ते आपण साजरे करतो, त्याच प्रकारे हे जे क्रीडापटू असतात आणि क्रीडा शौकीन असतात, क्रीडेवर प्रेम करणारे जे लोक असतात, जे व्यक्ती असतात, त्यांना हे क्रीडा सामने काय वाटत असतात, एक पर्वणीच असते. म्हणजे त्यांच्यासाठी तो एक सणाचा दिवसच असतो. ज्या प्रकारे आपण सण आल्यावर आपण ज्या प्रकारे आनंदित होत असतो त्याचप्रमाणे हे क्रीडा शौकीन सुद्धा हे क्रीडा सामने आल्यानंतर त्यांच्यासाठी तो एक सणाचा दिवस आहे असे ते आनंदित होत असतात. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रांतील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात. आता पृथ्वीच्या पाठीवर म्हणजे पृथ्वीवर राहणारे जे विविध राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांतील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेत असतात. स्त्री खेळाडूंची संख्या स्त्री खेळाडूंची संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. आता इथे काय दिलेलं आहे की किती राष्ट्रांमधून वेगवेगळ्या राष्ट्रांमधून सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू हे जे सामने असतात ऑलिम्पिक सामने त्याच्यामध्ये भाग घेत असतात. आणि त्याच्यामध्ये स्त्री खेळाडूंची संख्या किती असते तर 2000च्या आसपास स्त्री खेळाडूंची संख्या या खेळांमध्ये असते.
प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय असते. प्रेक्षागारात म्हणजे जे प्रेक्षक बघण्यासाठी आलेले असतात, जे प्रेक्षक विविध खेळ बघण्यासाठी आलेले असतात, त्यांच्यासाठी प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय असते. ह्याशिवाय सुमारे 25,000 लोकांना ते सामने उभे राहून पाहता येतात. आता 70 ते 80,000 लोकांसाठी काय केली जाते, प्रेक्षागारामध्ये बसण्याची सोय असते आणि ह्याशिवाय सुमारे 25,000 लोकांना काय असते, ते सामने उभे राहून पाहता येऊ शकतात किंवा पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. आता ह्याच्यामध्ये विविध शर्यती असतात. त्या शर्यतीमध्ये पोहण्याची शर्यत ही सुद्धा त्या ठिकाणी असते. तर त्या शर्यतीसाठी 4 ते 5 तलाव त्या ठिकाणी बांधलेले असतात. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे, तर ऑलिम्पिक जे सामने होतात त्याच्यामध्ये कोणकोणते खेळ होतात आणि त्याच्यासाठी किती लोक त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात आणि जे बघण्यासाठी लोक येतात त्यांना कशा प्रकारे बसण्याची आणि ते क्रीडा जे चालू आहे ती बघण्याची कशी सोय केलेली असते त्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. पुढे आहे खेळांचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेले अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेली इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे असे एक मोठे गावच असते. आता हे जे विविध लोक ते खेळ खेळण्यासाठी आलेले असतात, त्याचप्रमाणे विविध प्रेक्षक ते खेळ बघण्यासाठी आलेले असतात, तर त्यांच्यासाठी विविध प्रकारची काय केलेली असते, तिथे सोय केलेली असते. त्यांच्या निवासासाठी, राहण्यासाठी विविध खोल्या असलेल्या इमारती त्या ठिकाणी बांधलेल्या असतात. त्याचप्रमाणे वसतिगृह म्हणजे खाण्याची आणि राहण्याची सोय असलेले वसतिगृह असतात. प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे असे अनेक मोठे गावच असते. म्हणजे अशी विविध सोय असलेले ते जे बांधलं जातं बघणाऱ्यांच्या आणि खेळणाऱ्यांचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी विविध प्रकारची सोय केलेली असते. जणू काही ते एक विशाल गावच आहे असं वाटतं. ह्याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. आता हे जे गाव तयार केलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं, तर ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली. आता हे ऑलिम्पिक विलेज म्हणजे खेळणारे खेळाडू आणि बघणारे प्रेक्षक ह्यांच्यासाठी हे जे गाव तयार केलं गेलंय ती कल्पना कधी मांडण्यात आली, तर 1956 मध्ये मेलबॉर्न येथे ही कल्पना मांडण्यात आली की ऑलिम्पिक विलेज हे सुद्धा असायला पाहिजे. पहिले ऑलिम्पिक विलेज इथेच ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. पहिले ऑलिम्पिक सामने कुठे बांधण्यात आले, तर पहिले ऑलिम्पिक विलेज हे मेलबॉर्न येथे बांधले गेले आणि ह्याच ठिकाणी ऑलिम्पिक सामने हे दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालतात. ऑलिम्पिक सामने जे आहेत ते किती दिवस चालत असतात, तर 5 दिवस चालतात. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. आता हे जे ऑलिम्पिक सामने आहेत हे सगळ्यात आधी कुठे झालेले आहेत, तर ग्रीस या देशामध्ये त्याचा इतिहास सापडतो. 776 मध्ये सामने झाल्याची नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडली. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंच्या ऑलिव्ह वृक्षाच्या फांदींची माळ घालून गौरव करण्यात येत असे. आता त्या काळी जे जिंकलेले जे खेळाडू होते त्यांना ऑलिव्ह वृक्षाच्या काय केली गेली, तर ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून त्यांचा गौरव करण्यात आला, सत्कार करण्यात आला. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव विसरून ह्या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. आता हे जे ग्रीस देशातील जे अनेक शहरे होती त्यांनी काय केलं, तर
त्या लोकांनी परस्परांमधील भेदभाव म्हणजे जसं आता आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळत असतं की काय केलं जातं तर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. कनिष्ठ जातीचा, उच्च जातीचा, गरीब, श्रीमंत अशा आपल्याला विविध प्रकारचे भेदभाव आणि आपल्याला सहज दिसून येत असतात. तर हे जे ग्रीस देशातील जे अनेक शहरे होते त्यांनी काय केलं तर परस्परांतील भेदभाव विसरून आणि या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत त्यांनी काय केलं ते तर हे भेदभाव त्यांनी सगळं भेदभाव विसरले आणि हे जे स्पर्धक होते, जे जिंकणारे स्पर्धक होते त्यांना काय केलं त्यांनी तर त्यांचे स्वागत प्रचंड प्रमाणात करण्यात आले. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभांच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. आता हे जे जिंकणारे जे खेळाडू होते त्यांना सण वगैरे काही असायचा किंवा राष्ट्रीय समारंभ काही असायचा तर त्यांना एक वेगळं आणि मानाचं स्थान दिलं जायचं. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्याज झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पडले. पुढे काय झालं तर ग्रीक सत्तेचा ऱ्याज झाला म्हणजे नाश झाला. ऱ्यास होणे म्हणजे नाश होणे. ऱ्याज झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पडले. आणि काय झालं 394 मध्ये हे जे ऑलिम्पिक सामने होते ते काय झाले तर बंद पडले. धीर गंभीर म्हणजे शांत परंतु ठाम निश्चय असलेला. पुढे आहे गौरव, सम्मान, पुनरुज्जीवन, दुसरा जन्म, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रांतील, अजिंक्य, जिंकता येण्यास कठीण, स्तंभ, खांब, शुभ्र धवल, सफेद, पार्श्वभूमी, मागील बाजू, अंतराळ, आकाश, गुंफण, माळेत, खंड, मोठा किंवा विस्तृत भूप्रदेश. ओके, मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ह्या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. आता हे जे ऑलिम्पिक सामने होते ते कधी बंद पडले हे सामने तर 394 इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने काय झाले तर बंद पडलेले. आणि मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ह्या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 मध्ये काय झालं तर आधुनिक जगाला आठवण झाली. हे जे वेगवेगळे सामने केले जातात किंवा विविध प्रकारचे खेळ खेळले जातात ह्याच्यातून काय होत असतं तर मैत्रीचा संदेश लोकांना मिळत असतो. तर हे जे मैत्रीचं मंत्र सांगणारे जे ऑलिम्पिक सामने होते त्यानंतर त्यांना जे आधुनिक जगाला त्यांची आठवण कधी झाली तर 1894 मध्ये त्यांची परत आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टी नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञाने ह्या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. आता पुनरुज्जीवन म्हणजे काय पुन्हा जन्म घेणे किंवा परत त्याचं काय झालं जन्म झालं, पुनरुज्जीवन केले. कोणी केले तर कुबर्टीन ह्या नावाच्या क्रीडा तज्ञाने परत ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशांतील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणे यांपुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यात असे ठरले. आता पुढे काय झालं तर एवढे ती स्पर्धा बंद झाल्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा सामने बंद झाल्यानंतर आधुनिक जगाला 1894 मध्ये काय झालं ह्या ऑलिम्पिक सामन्यांची आठवण आली आणि त्याच्यानंतर ऑलिम्पिक काँग्रेस काय झाली तर सभा भरवण्यात आली आणि कुबर्टीन ह्या नावाच्या फ्रेंच
क्रीडा तज्ञाने काय केलं तर ह्या ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले, म्हणजे परत सुरुवात केली. आणि शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या. आता हे जे विविध खेळ खेळले जातात त्याच्यामुळे काय होते तर आपली शरीर संपदा म्हणजे आपले शरीर जे आहे ते चांगले राहते, आपलं बल जे आहे बल संवर्धन होतं. आणि त्याचप्रमाणे देशादेशांमध्ये विविध देशांमध्ये काय केलं जातं तर विविध खेळ खेळले जातात. तर ह्या देशादेशांमध्ये सुद्धा काय होते तर मैत्रीची भावना निर्माण होत असते आणि मैत्री वाढून त्यांच्यात काय होत असते मित्रत्वाची स्पर्धा उदयास येत असते. त्याचप्रमाणे विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुद्धा भरवण्यात येऊ लागल्या असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. 1896 पासून काय केलं जाऊ लागलं तर ऑलिम्पिक जे सामने आहेत ते दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भरवले जातात, म्हणजे वेगवेगळ्या 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये हे ऑलिम्पिक सामने खेळले जातात. त्या निमित्ताने जगत सद्भावना, समता, मैत्री आणि विश्व बंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. आता काय होतं तर हे जे खेळ खेळले जातात त्याच्यामुळे काय होतं तर सद्भावना म्हणजे सगळे सद्भावना लोकांमध्ये निर्माण होत असते. समता म्हणजे सगळे समान आहेत अशी भावना लोकांमध्ये निर्माण होत असते. त्याचप्रमाणे एकमेकांमध्ये मैत्रीची भावना किंवा मित्रत्व त्या ठिकाणी प्रस्थापित होत असतो, म्हणजे मैत्रीची भावना निर्माण होत असते लोकांमध्ये. आणि त्याचप्रमाणे विश्व बंधुत्व, विश्व हे काय आहे आपलं भाऊच आहे किंवा आपले भाऊ बंधू आहेत सगळेजण, अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असते. शिस्त आणि ऐक्य या भावना वाढीस लागतात. तर किती म्हणजे हे जे ऑलिम्पिक सामने होत असतात त्यांच्या निमित्ताने लोकांमध्ये चांगल्या भावना निर्माण होत असतात. सद्भावना, समता, मैत्री, विश्व बंधुता, शिस्त, ऐक्य अशा विविध भावना ज्या आहेत त्या लोकांमध्ये वाढीस येत असतात. पुढे बघूया आपण. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. आता हे जे ऑलिम्पिक सामने खेळले जातात ह्या खेळांमध्ये निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 21 खेळांची तरतूद केलेली असते, म्हणजे 21 खेळ याच्यामध्ये समाविष्ट असतात. पुरुषांची व स्त्रियांची वेगवेगळे सामने होतात. आता 21 खेळांमध्ये पुरुषांचे खेळ वेगळे असतात आणि स्त्रियांसाठी वेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. आता हे जे सामने होत असतात आता ह्या सामन्याच्या व्यवस्थेसाठी म्हणजे ते सामने चांगल्या प्रकारे व्हावे आणि त्याची व्यवस्था चांगली असावी त्याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. ह्या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशांचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. आता त्यांनी ही जी व्यवस्थेसाठी समिती बनवलेली असते त्या समितीमध्ये त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या ज्या देशाचे लोक त्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत त्या देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. म्हणजे जी समिती व्यवस्था आहे त्याच्यामध्ये भाग घेणाऱ्या देशातील 1 ते 3 प्रतिनिधी त्या समितीमध्ये असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. आता खेळाची व्यवस्था जी आहे ती त्या म्हणजे ज्या ठिकाणी ते खेळ होत असतात त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय संघाकडे ती व्यवस्था दिलेली असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. आता हे ऑलिम्पिक जे सामने आहेत ते सामने कमी खर्चामध्ये होत असतात का तर नाही, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ असतात म्हणून ह्या सामन्यांसाठी लागणारा खर्च पण तेवढाच मोठा असतो. हा सर्व पैसा कुठून येत असतो तर जे स्पर्धक देश असतात त्या स्पर्धक देशांकडून हा जो पैसा आहे तो उभा केला जातो किंवा त्यांच्याकडून तो पैसा काढला जातो.
क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही, वर्णभेद नाही, येथे सर्वांना समान संधी मिळते. आता जे क्रीडेचे क्षेत्र आहे, जे क्रीडा ज्या ठिकाणी खेळली जाते, क्रीडेच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद केला जात नाही, धर्मभेद केला जात नाही, वर्णभेद केला जात नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी न करता सर्वांना काय असते, समान संधी दिलेली असते, सर्वांना समान संधी मिळालेली असते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर ते 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. आता अमेरिकेतील हा खेळाडू जेसी ओवेन्स हा काय आहे, वंशाने आफ्रिकी होता आणि 1936 मध्ये त्यांनी काय केलं तर बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी काय केले तर 4 अजिंक्य पदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने काय केले तर उच्चांक मिळवले, म्हणजे प्रथम क्रमांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेचा यश आणि म्हणजेच अमेरिकेचा विकासाचा तो मोठा शिल्पकार ठरला. कोण तर जेसी ओवेन्स. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. काय केलं, जो जेसी ओवेन्स जो होता तो काय होता, वंशाने आफ्रिकी होता, परंतु त्या खेळाडूने एक उच्चांक प्रस्थापित केल्यामुळे साऱ्या जगाने काय केलं, त्या खेळाडूचं कौतुक केलं आणि त्याचे गौरव केले. ओवेन्सचा वर्ण आणि त्याचा देश ह्याचा विचार कोणीही केला नाही, तर त्यांनी काय केलेलं, त्यांनी अजिंक्य पद मिळवलेलं होतं, त्यांनी उच्चांक प्राप्त केलेलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी कोणताही भेदभाव न करता, कोणतीही देशाचा किंवा वंशाचा विचार न करता काय केलं, ते सगळं विसरून आणि साऱ्या जगाने त्याची काय केली तर प्रशंसा केली. पुढे दिलेला आहे प्रचंड मोठा, प्रेक्षक पाहणारा, वसतिगृह, भोजन आणि निवासगृह, सद्भावना, चांगला विचार, ऐक्य, एकजूट किंवा एकोपा, तरतूद, व्यवस्था, ख्याती म्हणजे प्रसिद्धी किंवा कीर्ती. पुढे दिलेला आहे पराक्रम, शौर्य किंवा प्रताप.